पुढील 5 राशीच्या लोकांच्या ना मॅरिड लाईफमध्ये थोडेसे चढउतार संभवतील. मेष, सिंह, धनु, मकर आणि मिथुन या ज्या 5 राशी आहेत, चंद्र आणि लग्न रास. तर तुमच्या 5 राशीच्या लोकांच्या, जर तुम्ही मॅरिड असाल, लग्न झालं असेल, तर तुमच्या जोडीदाराबद्दल थोडेसे दोघांमध्ये वादविवाद संभवतील. जर तुमच्या कुंडलीत विवाह स्थान किंवा वैवाहिक आयुष्य आधीपासूनच बिघडलं असेल, आधीपासूनच तुमच्या दोघांचं पटत नसेल, रोज भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील छोट्या छोट्या कारणावरनं, तर आता हे 2 महिने तुम्हाला खूप सांभाळावे लागतील. कारण या 2 महिन्यात ते वाद थोडेसे जास्त वाढण्याची शक्यता आहे. असं होईल की खूपच कोणी माघारच नाही घेतली तर मग अगदी ती पाळी घटस्फोटापर्यंत सुद्धा जाऊ शकते. त्याच्यामुळे सध्या 2 महिने थोडंसं शांत राहायची गरज आहे तुम्हाला. थोडंसं एक पाऊल मागे या किंवा शांत राहा, असं काहीतरी तुम्हाला जमेल ते करा. पण वैवाहिक आयुष्यात सध्या 2 महिने तुम्हाला खूप चढउतार आहे. तसंच तुमच्या नोकरीच्या ठिकाणी पण काहीसे असेच अनुभव येतील की तुमची चूक असो किंवा नसो, तुमच्यात खोटे आरोप येणं किंवा नोकरीत काहीतरी तडकाफडकी काहीतरी होणं, उगाच नोकरीत काहीतरी अडचणी येणं, असं सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे थोडासा हा वैवाहिक आयुष्याबद्दल म्हणा किंवा नोकरीबद्दल चढउतार आहे, त्यामुळे थोडंसं शांत राहा. साहजिक आहे, तुमच्या मनासारखं आता होणार नाहीये. हे 2 महिने असे आहेत की तुमच्या मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत. मग ते तुमच्या वैवाहिक आयुष्याबद्दल असतील, नोकरीच्या व्यवसायाच्या बाबतीत असेल. त्यामुळे थोडंसं शांत राहा, थोडासा काळ जाऊ दे, देवावर विश्वास ठेवा, पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.